95 पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढी संदर्भात किंवा त्यांच्या 3 ते 4 बाकीच्या मागण्या आहेत या संदर्भात देशभरात जागोजागी सध्या आंदोलन चालू आहे। तुम्हाला माहित आहे की मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये माननीय कमांडर अशोक राऊत यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। 3 आणि 4 डिसेंबरला दिल्लीमध्ये जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचा नारळ हा कोल्हापुरातून फोडण्यात आलेला आहे। मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट सुद्धा केला होता। त्यानंतर बाकीच्या 2-3 ठिकाणी सुद्धा आंदोलन केली जाणार आहेत याचा एक रेकॉर्ड त्यांनी बनवला आहे आणि ते रेकॉर्ड नक्की कुठे आंदोलन केली जाणार आहे, कोणत्या तारखेला आंदोलन केले जाणार आहे हे सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलं। ते तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणारच आहोत, परंतु सरकारला माननीय कमांडर अशोक राऊत यांनी या आंदोलनामार्फत नक्की कोणत्या मागण्या केल्या आहेत आणि हे आंदोलन कधीपर्यंत केलं जाणार आहे याची सुद्धा डेट फिक्स करण्यात आलेली आहे। तर तेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। EPS 95 पेन्शन धारकांचं जे पेन्शन वाढीचं मागणी आहे याबद्दल देशभरात ठिकठिकाणी आंदोलन चालू आहे। माननीय कमांडर अशोक राऊत यांनी मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये कोल्हापूर येथील अंबाबाई या देवस्थानाला नारळ फोडून आंदोलनाचा प्रारंभ केला। त्यांनी तेथे सहपत्नीक उपस्थित राहून एक लाईव्ह भाषण सुद्धा दिलं। त्यावेळी त्यांनी सांगितलं की हा आंदोलनाचा पहिला दिवस आहे, म्हणजे हा सरकारला अल्टिमेट आहे। 3 आणि 4 डिसेंबरला जे जंतर मंतरला जे आंदोलन होणार आहे ते आंदोलन आक्रमक होणार आहे आणि हे आमचं शेवटचं आंदोलन असणार आहे असं सुद्धा अल्टिमेट माननीय कमांडर अशोक राऊत यांनी त्यावेळी दिला। यानंतरचं आंदोलन हे आम्ही हुबळीमध्ये करणार आहोत, म्हणजे कोल्हापूरमध्ये सकाळी आंदोलन केलं आणि त्यानंतर हुबळीमध्ये आम्ही मोर्चा डायरेक्ट EPFOच्या ऑफिसला नेणार आहोत आणि आमच्या मोर्चामध्ये जितके पेन्शनधारक सामील होतील त्यांना घेऊन आम्ही हुबळीच्या ऑफिसवरती जाऊन आम्ही जी आमची मागणी आहे ती पत्राद्वारे देणार आहोत, लेखी स्वरूपात त्यांना मागणी मागणार आहोत असं सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलं। त्यानंतर पुढचं आंदोलन आम्ही किंवा पुढचा मोर्चा हा कारावर या ठिकाणच्या EPFO ऑफिसला नेणार आहे। पुढचा जो मोर्चा आहे त्याच्या पुढचा मोर्चा आहे तो हा विजयपूर या ठिकाणी नेणार आहे। त्यानंतर पुढचा मोर्चा आहे तो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नेणार आहे आणि त्याच्या पुढचा मोर्चा आहे तो म्हणजे नांदेड या ठिकाणी नेणार आहे। असे आम्ही 5 ते 6 मोर्चे 3 ते 4 डिसेंबरला जे आंदोलन आहे जंतर मंतरला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करणार आहोत। सरकारला हा अल्टिमेट असणार आहे का, तर सरकारने ऑक्टोबरमध्ये तुम्हाला माहित आहे 10 ऑक्टोबरला एक जे आंदोलन आहे किंवा जे मीटिंग स्वरूपात आंदोलन होतं ते होणार होतं, परंतु ती तारीख सरकारकडूनच पोस्टपोन करण्यात आली आणि ते आंदोलन किंवा ती मीटिंग ही नवी दिल्ली येथे झाली 13 ऑक्टोबरला। त्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा लेखी स्वरूपात मागणी आपले जे प्रतिनिधी गेले होते, कमांडर अशोक राऊत असतील, वीरेंद्र सिंग असतील किंवा बाकीचे 4 ते 5 प्रतिनिधी होते, हे गेले होते। त्यावेळी जेव्हा त्यांनी तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करतो असं सांगितलं, परंतु कमांडर अशोक राऊत किंवा बाकीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी एकच सांगितलं की आम्हाला ही आश्वासन तोंडी नको आहेत, आता 10 वर्ष गेलेले आहेत, हे आश्वासन आम्हाला लेखी स्वरूपात द्या असं सांगितलं आणि त्यावेळी त्यांना लेखी स्वरूपात आम्ही देतो म्हणून सांगितलं आणि ते जे लेटर आहे ते 14 ऑक्टोबरला न देता 17 ऑक्टोबरला ते लेटर देण्यात आले। हे EPFOच्या अधिकाऱ्याच्या साईनमध्ये लेटर होतं। आता हे लेटर EPFOच्या अधिकाऱ्याच्या साईनमध्ये होतं। बऱ्याच ठिकाणी असं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जात होतं की हे लेटर खोटं आहे, परंतु माननीय कमांडर अशोक राऊत यांनी पुण्याला एक मीटिंग घेऊन पुन्हा सांगितलं की हे लेटर खोटं नाही, EPFOचा अधिकारीच ही लेटर लिहितो असं सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलं। हा सुद्धा त्यांचा जो गैरसमज होता पेन्शन धारकांचा तो सुद्धा त्याच वेळी माननीय कमांडर अशोक राऊत यांनी जो दूर आहे
तो केलेला आहे। त्यानंतरचा आता 2 ते 3 मोर्चा म्हणजे कोल्हापूरला, हुबळीला, कारावरला मोर्चा झालेला आहे आणि पुढचे जे मोर्चा आहेत ते विजापूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि पुढचा मोर्चा असणार आहे तो नांदेडला होणार आहे। आतापर्यंत 2 ते 3 मोर्चे झालेले आहेत। पुढचे मोर्चे हे नांदेडला, पुढचा मोर्चा हा 2 ते 3 ठिकाणी राहिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर, विजापूर आणि नांदेड हे ठिकाणे राहिलेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा मोर्चा नेण्यात येणार आहे आणि हा आमचा जो सामना आहे किंवा हे मोर्चा आहे ते 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालूच राहणार आहे असं माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेले आहे। त्यांनी हे मोर्चा आहे ते सहपत्ती केलेले आहेत। जितके ज्या जिल्ह्यातून म्हणजे आता समजा कोल्हापूरमध्ये गेले होते तिथले जे पेन्शनधारक आहेत ते उपस्थित होते, बाकीचे सुद्धा काही पेन्शनधारक उपस्थित होते। यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा करण्यात येत आहे आणि तो सध्या आता चालूच आहे 28 नोव्हेंबर पर्यंत। असंच आमचं मोर्चे EPFOच्या ऑफिसवरती नेले जाणार आहेत आणि त्यांना लेखी स्वरूपात, महत्त्वाचं म्हणजे लेखी स्वरूपात लेटर हे दिले जाणार आहे। नेमकं या लेटरमधून मागणी काय केली जात आहे पुन्हा एकदा आपण पाहूयात। पहिली म्हणजे पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढ आहे, कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेले जे आहे ते तुम्हाला मी आता सांगते। त्या लेटरमधून नेमकी काय मागणी केली जात आहे तर जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांना अतिशय कमी पेन्शन आहे, निम्म्यापेक्षा जास्त पेन्शनधारक आहेत त्यांना 1000 रुपयाच्या आत पेन्शन आहे आणि पेन्शनधारकांची ही पेन्शन वाढवावी, कारण आता इतकी महागाई वाढलेली आहे की पेन्शनधारकांचं इतक्या पैशामध्ये काहीच होत नाही आणि पेन्शनधारकांना म्हटलं तर महिन्याला 2,500 ते 3,000चे मेडिसिन लागतात, औषध उपचारच लागतात आणि इतक्या पैशात आमचं म्हणजे पेन्शनधारकांचं काहीच होत नाही। त्यामुळे पेन्शन वाढ ही 5,000 ते 7,500 करावी असं कमांडर अशोक राऊत आणि बाकीचे प्रतिनिधी आहेत त्यांनी प्रतिनिधी स्वरूपात मागणी केलेली आहे। दुसरी मागणी केलेली आहे ती म्हणजे पेन्शन वाढीबरोबरच दरवर्षी महागाई भत्ता सुद्धा वाढला पाहिजे, म्हणजे महागाई जशी वाढेल तसा महागाई भत्ता सुद्धा म्हणजेच DA म्हणजेच डिअरनेस अलाउन्स सुद्धा वाढला पाहिजे। त्यानंतर तिसरी मागणी केली ती म्हणजे पेन्शनधारकांची मुले असतील किंवा पेन्शनधारकांची पत्नी असेल यांना पेन्शनमध्ये ॲड करावं ही सुद्धा त्यांची मागणी आहे। त्यानंतर पुढची मागणी आहे ती म्हणजे औषध उपचार म्हणजे थोडक्यात मेडिकल फॅसिलिटी रिलेटेड आहे, पूर्णपणे मोफत औषध उपचार करावेत। मग आता सरकार बऱ्याच वेळा मागं सांगितलं की आम्ही प्रत्येक दवाखान्यात ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड मार्फत जे औषध उपचार आहेत ते 5 लाखांपर्यंत मोफत देण्याची सरकारकडून फॅसिलिटी दिलेली आहे। परंतु असं म्हटलं तरी प्रत्येक दवाखान्यात ज्यांनी तो अनुभव घेतलेला आहे असे बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून येत आहे की औषध उपचार वेळेवर मिळत नाहीत किंवा तिथे इग्नोर केलं जातं आयुष्यमान कार्डवरती, असं बऱ्याच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून येत आहेत, त्यांचा अनुभव असा येत आहे। त्यामुळे सरकारकडे पुन्हा एकदा माननीय कमांडर अशोक राऊत आणि बाकीचे जे आहेत त्यांनी मागणी केलेली आहे। तर या 4 महत्त्वपूर्ण मागण्या त्या लेटरमधून केलेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की सध्या मोर्चा कुठे चालू आहे किंवा मोर्चामध्ये कोणतं लेटर दिलं जात आहे, त्या लेटरमध्ये मागण्या नेमक्या काय केलेल्या आहेत किंवा हा अल्टिमेट सरकारला काय आहे। माननीय कमांडर अशोक राऊत यांनी कोल्हापूरला पहिल्यांदा नारळ फोडला तेव्हा सुद्धा सांगितलं की आम्हाला सरकारकडून अशी वेळ येऊ नये की 3 आणि 4 तारखेला जंतर मंतरला आंदोलन करावं। त्याच अगोदर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यासाठीच आमचे हे मोर्चे आहेत, कारण EPFOच्या ऑफिसवरती मोर्चे गेले म्हणजे सरकारपर्यंत ही न्यूज पोहोचतेच, त्यामुळे सरकारला अल्टिमेट बसतो आणि त्यामुळेच सरकारने आमच्या या मागण्या 3 आणि 4 तारखेच्या अगोदर पूर्ण कराव्यातच, नाही केल्या तर आम्ही आंदोलन आक्रमक करणार आहोत आणि आम्ही मागण्या आमच्या पूर्ण केल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाहीत असा सुद्धा इशारा माननीय कमांडर अशोक राऊत आणि त्यांच्या जे साथीदार आहेत किंवा बाकीचे पेन्शनधारक आहेत त्यांनी सरकारला दिलेला आहे। तर तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।